आणि अशा वेळेला नाही आता 5 चेंडूमध्ये किती धावा करतात, किती मोठं लक्ष उभं ठेवतायत या सुपर ओव्हरमध्ये बघायचं. पुनश्च मार्गस्थ होतंय. जबरदस्त गोलंदाजी 22च्या रूपात एक धाव तुम्हाला बघायला मिळते. धाव खातं खोललंय संघाने, एक धाव झालाय. बघूया आता शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये किती धावा निघतात. ज्या सामन्यामध्ये पॉवर प्ले मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती निखिल खांडा या फलंदाजाने, त्यातील तशाच पद्धतीची बॅटिंग बघायला मिळते का एखाद दोन मोठे फटके लागले तर कदाचित 10-15 धावा झाल्या तर कुठेतरी बाकी टफाईट बघायला मिळेल हे पाहायला मिळते. पण आतापर्यंत तुम्ही जर गोलंदाजीचा विचार केला, कश्यप नावाचा गोलंदाज अफलातून ब्रिलियंट पिच ऑफ बॉलिंग आता मी दोन्ही चेंडू हाताळले. पुन्हा मार्गस्थ होतोय. हो, यॉर्करनंतर चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. हेलिकॉप्टर उडवायचा होता त्याच्या अगोदर त्याला लँडिंगच होता आलेलं नाहीये आणि एक चेंडू पुन्हा जातोय. जबरदस्त बॉलिंग, 3च्या 3 चेंडू वेगळ्या धाटणीचं. पहिला चेंडू टाकला तो ऑफ साईड ऑफ स्टॉप, दुसरा चेंडू थोडा गुल्डन स्पॉट वरनं आणि तिसरा चेंडू कम्प्लिटली ब्लॉक होल. अशा पद्धतीचे 3 चेंडू वेगळ्या धाटणीचे टाकत असताना सुपर ओव्हर मध्ये पहिली सुपर आपण बघत आहात. 3 चेंडू मध्ये फक्त 2च धावा आल्यात. 2 चेंडू बाकी आहेत. समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो समीर तामोरे, मॅन फ्रॉम दांडीचा खेळाडू हा. रिवर्स बनवलाय, चेंडू निघून जाईल. स्कोर लेगच्या डोक्यावरनं 6 धावा. कणकणी षटकार काय बघायला मिळतंय. क्षणार्धामध्ये कुठे काही घडताना घड्याळाचा काटा टक्कत पुढे जाताना सही तेंडुलकरची जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू घेतली तेव्हा टिकटिक वाजत डोक्यात कधी उधे कधी ऋणे तशा पद्धतीचं बघायला मिळते. कधी गोलंदाजाचं तर फलंदाजाचं असं पारडं फिरताना. आणि हे ऐतिहासिक मैदान तुम्हाला का बघायला मिळते. नाव काय दिलं हो, राजे छत्रपती संभाजी महाराज. त्या नामांकनाला जेवढं सलाम करावं तेवढं कमी. खरोखरच जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या झालाय 9, अजून देखील 2, 8, अजून देखील 2 चेंडू उरलेले आहेत. या 2 चेंडू मोठा फटका, खूप मोठी मॅच तुम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळेल. पुन्हा एकदा मार्गस्थ होतो कश्यप. आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना पुन्हा रिव्हर्स मिळलाय. पुन्हा तशाच पद्धतीने रिपीट. एकावर एक, एकावर एक 11 आणि इथे माने 2 षटकार 12 अशा पण धावा तुम्हाला बघायला मिळतात. काय रुपयाची कसं मायला मागते. अशा फलंदाजी आम्हाला 12 खडी पाठ करायला लावली या फलंदाजाने. कधी कधी मराठीचे श्लोक बघताना पाडे गिरवताना एकावर एक 11 आणि एकावर 2 12, 2 चेंडू 12 धावा बघायला मिळतात. धाव संघ होते 14. शेवटचा चेंडू आता असणार आहे. समीर नावाचा बॅटर जो बघायला मॅन इन फॉर्म ज्याला आपण संपूर्ण स्पर्धेत बघितलं. 14 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू तुम्हाला बघायला मिळतो. पहिला पॉवर प्लेचा मॅच आपण बघत आहात. एका साईडला सचिन 11 इलियास पठाणचा संघ आणि दुसऱ्या साईडला ईशान वाडेकर म्हणजे ईशान 11 आलेवाडीचा संघ. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकाला जखडून ठेवण्यानं डोळ्याच्या पारण्यामध्ये चित्रीकरण करताना हा सामना आपण बघत आहात. लो फुल इथे बाकी फाईन लागला खेळाडू ठेवलाय. एकच धाव बघायला मिळेल. कल्पेश नावाचा खेळाडू थ्रो करेपर्यंत एक धाव, खराब थ्रो इथे बाकी. डीआरएस घेतलाय. बघूया डीआरएस घेतलाय पंचांनी. आमचे पंच अशुचित व्यवहार चांगला निरीक्षण. कोणी जाऊ नका, फक्त ते बघतील. आम्ही स्वतः समालोचक बघत नाहीये. यस, पंच आपला डिसिजन कळवतील. थांबा ना, दोन्ही रिव्ह्यू घेतलेत. बाकी थांबा, मध्ये जाऊ नका. नो बॉलचा अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. रनआउट तर नाहीच आहे, पण रिव्ह्यू नो बॉल साठी घेतलाय. जरा थांबा, जाऊ नका मैदानाच्या बाहेर. म्हणजे 16 धावा तर झाल्या, त्यात काही शंकाच नाहीये. पण 3 हिट असेल तर मग अजून काय वेगळं बघायला मिळेल. पंच चांगलं निरीक्षण करतात. जबरदस्त मॅच मैदानाच्या. पण तेवढ्या धावा जरी झाल्या ना, ती सांगण्याची ताकद देखील त्या फलंदाजीकडे आहे. कारण आपण बघितलं, भाग्येशला बघितलात, कल्पेशला बघितलात, प्रथम 2 लेफ्ट आर्म बॅटर त्यांच्याकडे देखील आहेत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. काय सुख. दिस इज अ फेअर डिलेव्हरी. म्हणजे अशा पद्धतीने 16 धावा या फलकावर लागल्यात. 17 धावा यात 16 झाल्यात ना. 17 धावा विजयासाठी करायची आहेत. पहिल्या 3 चेंडू 2 आल्या, मग 2 षटकार आले, मग दुहेरी धावा बघायला मिळाली आणि अशा पद्धती धावसंख्या झाल्या ती 16 आणि 17 धावा बघायला मिळतात. या सर निखिलजी येत आहेत. निखिलजीकडून तुमचं पुढचं पॉवर प्लेचं पुस्तकरण आपण ऐकूया. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला बघायला मिळाली. खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने सांगता व्हायला पाहिजे शेवटच्या दिवसाची. 4 क्वार्टर, 2 सेमीफायनल, 1 फायनल आणि तशा पद्धतीचं मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे.
अफलातून फील्ड वर्क प्रत्येकाने केलं, चांगली बॅटिंग बघायला मिळाली, चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, चांगली भागीदारी बघायला मिळाली, गुड अफर्ड कॅचेस देखील आम्हाला इकडे बघायला मिळाले आणि भरभरून कौतुक. युट्यूबच्या माध्यमातून चांगले मेसेज आम्हाला बघायला मिळतात, समाजोकाला चांगलं परिवर्तन, चांगलं उत्कंठ देण्याचं काम वायबीसी कडनं आम्हाला बघायला मिळालं. गुड कॉमेंटेट करतात असं चांगले वाक्य रचना देखील त्यांच्याकडून बघायला मिळाली. आणि ओम साई स्पोर्ट्स असं जेवढं कौतुक करावं, ज्या पद्धतीने ते अॅक्युरेसी करतात, काय बघायला मिळते. खऱ्या अर्थाने तुम्ही आलाय, तुम्हाला देखील जेवण पचवण्यासाठी एक चांगली सुपर ओव्हर बघायला मिळते. खरोखरच ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलं गेलं आणि ज्या पद्धतीने एका षटकात 16 धावाचे 2 चेंडू 2 षटकार गेले, 4 चेंडू 4 धावाची गरज असताना सामना वेगळा वळवण्यात आला. शेवटच्या चेंडू 3 धावा असताना वाईड गेला आणि त्यानंतर बाकी 1 धावाने झेल सुटला गेला, 1 धाव निघाली, सामना बरोबरच झाला आणि पुण्याचे सुपर ओव्हर झाले. आणि सुपर ओव्हर मध्ये पहिली बॅटिंग करतात सचिन 11 या संघाने 16 केलाय. 17 धावा या विजयासाठी करायच्या आहेत, त्या म्हणजे ईशान 11 संघाला. आपण करूया मायक्रोफोन मध्ये बदल, ऐकूया वाड्याचं घोड एक आवाज आणि ते म्हणजे निखिलजी यांचा आवाज. निखिल वाकळे आणि आपले मुंबईचे समालोचक निखिल वागळे. आणि निखिल वागळे एक चांगले जर्नलिस्ट आहेत, अतिशय सुंदरपणे कडक भाषेमध्ये बघणारे म्हणून अनेक वाहिन्यांनी त्याने इकडचं तिकडे केलं, पण कणखर भाषा वागणारे निखिल वागणे एक जर्नलिस्ट आहेत, उत्कृष्ट जर्नलिस्ट. खूप माहिती त्यांच्याकडे आणि मला त्याचं भेटण्याचा योग आला. तो आम्ही एका कार्यक्रमात दोघं एकत्र होतो, लगभग अर्धा ते पाऊण तास आम्ही चर्चा केल्या. बघा सर, असे अनु कपूरची चर्चा करता आली मला, मला सोनू निगमशी चर्चा करता आली, पल्लवी जोशीची चांगली अँकर आहेत त्याची मला चर्चा करता आली, अनेक हिरोईन. मग तुम्ही आपण म्हणा सर्वात आपली बैलगाडा सबसे कातील गौतम तिची मुलाखत घेता आली, सई तोमरकरची मुलाखत घेता आली, उर्मिला मातोंडकरची घेता आली, अफसर आली, सोनाली कुलकर्णी तिची मला इंटरव्ह्यू घेता आली. नंतर चला हे उद्या श्रेया बुगडे हिची इंटरव्ह्यू, अशा अनेक कलाकारांचे इंटरव्ह्यू घ्यायचं भाग्य आम्हाला मिळालंय आणि अनेक लोकांनी हे प्रेम केलंय, त्याच्यामुळे आज हा दीपक भाऊ तुम्हाला मोठा बघायला मिळेल. तुमच्यासारखे समालोचक बाजूला असले ना की अजून एक वेगळी चेतना निर्माण होते, त्या वेगळ्या अनुभवातून वेगळी समालोचक करण्याची. थँक्यू सो मच, तुम्ही इकडे आलात त्यामुळे आम्हाला देखील खूप सुंदर मजा करता आली. ऐकूया गोड आवाज निखिल सरांचं. हॅलो, थँक्यू सर. ईशान 11 आलेवाडी आणि त्या विपक्षामध्ये एका बाजूला सचिन इलियास 11 बोईसर. खिंडकी पडली सुपर ओव्हरच्या माध्यमातून, म्हणजे अंतिम टप्प्यात जी अपेक्षा होती खरं तर शेवटच्या बॉलवर. सामना 4 बॉल 3चा होता, तिथून सगळे पासे पलटले. क्रिकेट आहे, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा सामना इथून निश्चित घडलाय. आणि पालघरचं क्रिकेट आहे, म्हणजे पालघर बोईसरचं क्रिकेट काहीतरी वेगळंच आहे. त्यामुळे या बोईसर प्रीमियर लीग 2026 मध्ये प्रेक्षकांना मनमुराद आनंद लुटता यावा अशी ही लढत. विजयाकरता 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. एका बाजूला इलियास 11 सचिन 11 बोईसर आणि त्या विपक्षामध्ये एका बाजूला ईशान 11 आलेवाडी. चला, 2 धुरंधर क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालेत, भागेश ठाकूर आणि त्याचा साथीदार कल्पेश. मॅचला होती सुरुवात. पूर्वार्धाचा खेळ पाहिला, 16 धावा उभ्या केल्या, 17चं टार्गेट समोर. उत्तरार्धाची सुरुवात होईल आणि इथे एक धावेसाठी संघर्ष शिगेला पोहोचणार. लेजेंड वर्सेस लेजेंड अशी लढत क्रीडांगणाच्या आतमध्ये. बॉल तयार, पहिलाच बॉल राऊंड डिस्टन्स, खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. बॉल चाललाय मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या मधोमध. फक्त आणि फक्त एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. निश्चितच मोठा गोलंदाज तुम्ही समोर बघायला मिळतो, ज्याने अनेक वर्ष उन्ह पावसाळे काढलेत. अर्ध्या पिच पासून शेताच्या क्रिकेटमध्ये जो क्रिकेट खेळलाय तो क्रिकेटपटू तुम्हाला बघायला. कल्पेश नावाचा डावपुरा हाताचा फलंदाज, अनेक मैदानं गाजवताना ज्याने डॅनलॉफचा काळा चेंडू निघायचा तिथून क्रिकेट सुरुवात आहे, नवरंगी रबरी बॉल यायचा तिथून क्रिकेट खेळायला सुरुवात केलाय. तो जुना जाणता हिरा आज कशा पद्धतीत चमकतो हे बघायचंय. डोक्याची कॅप घातली ती देखील लाल रंगाची आहे. मिस्टर डेंजर. आणि पहा, नावाप्रमाणे इथे सरळ फेकून दिलाय बॉल मिड विकेट आणि स्कोर लेगच्या मधून. बॉल चाललाय 6 धावांसाठी. इट्स अ मच नीडेड सिक्सर फॉर टीम ईशान 11 आलेवाडी या संघाला. 4 चेंडू आणि विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. हे क्रिकेट आहे ना, इतकं सोपं नाहीये. T20 फॉर्मॅटमध्ये कॅरेबियन मुलकातल्या खेळाडूंनी ड्वेंट ब्रावो किंवा मग आपण अनेक खेळाडू पाहिले ज्यांच्यामध्ये वेगळी शैली होती गोलंदाजी करण्याची. इथे व्हेरिएशन्स पाहिजेत. इथे तुमच्या वेगाला किंवा लाईन लेंथला अजिबात महत्व नाही. इथे फक्त आणि फक्त काहीतरी नवीन तुम्ही केलं पाहिजे. चेंडू डॉट टाकण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. शेवटचे 4 बॉल विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. इट्स अ परफेक्ट बॉल. आता बॅटची कडा घेऊन बॉल चालला फ्लाइंग स्लिपला. 3 चेंडू 9 धावा. पुढचे 2 चेंडू अत्यंत महत्वपूर्ण असणार आहेत. हे क्रिकेट आहे मित्रांनो. दोस्तों, ये क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है.
पल में राजा तो पल में भिकारी भी बना देता है. बिलकुल बिलकुल. आणि खरोखर तू बघितलं की ज्याने 4 चेंडू 4 षटकार देखील मारले, ब्रेथवेट नावाचा आपण बघितलं, पण त्यानंतर बाकींना तो कधी खेळू शकला नाहीये. तो काळ, तो क्षण त्याच्या नावाचा असावा. काय जबरदस्त बॅटिंग तिकडे पाहिली होती. का चांगला आहे आणि त्या बॉलवर इथे सगळ्यात मोठा मासा भाग्येश तामोरे, भाग्येश ठाकूर ज्याला परतावं लागणार आहे. मध्ये बघा मी एक रिक्वेस्ट करतो की ही ऑफिशियल अनाउन्समेंट आहे, मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकल्यानंतर किंवा पाणी वाहत कृपा करून हात जोडून विनंती आहे, येऊ नका, अन्यथा पुन्हा पेनल्टीची तरतूद मग कोणताही संघ असू द्या ती इथून दिली जाईल. सामना संपल्यानंतर तुम्ही जाऊ शकता. आणि पॅनेलाईची किंमत काय नाही इलियासला चांगली कळण्याची. येस, या मॅचनं पेनल्टीची किंमत काय, एक एक धाबेसाठी संघर्ष काय, तो मात्र इथून कळला. 4 चेंडू 3चा सामना होता सर, आणि फासे बदलले, त्या 3 धावा पेनल्टीच्याच होत्या. या मॅचचे फासे बदलले अगदी. येस, कमिटीचा संघ असताना देखील त्यांना पेनल्टी दिली गेली आहे. हे फार महत्वाचं काम आहे सर. सरसं निखिल जे म्हणतात ना की सिंगल डबल काय इम्पॉर्टंट असेल त्या मॅच मध्ये बघायला मिळालं. असं म्हणतात ना, प्रत्येक धंदा केला की हजारो रुपयेच कमवायला पाहिजे असं नाही, शेकड्यामध्ये देखील कमवा, तुमचं नाव कमवा, ब्रँड बनवा. जर तुम्ही त्या धावा इझी काढल्या असं बघायला मिळतात. चला, प्रथमेश काही देखील शब्द आहे का आर्ग्युमेंट करतो? प्रत्येक वेळेस तुमच्याकडे आर्ग्युमेंट बघायला मिळते. आता बघी 2 चेंडू आणि 2 चेंडू 9 धावाची जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. काय सुपर मॅच, जबरदस्त क्रिकेट. नेक्स्ट बॉल इज द व्हायटल बॉल, सगळ्यात महत्वाचा चेंडू आहे. या बॉलवर या मॅचचे सगळे फासे अवलंबून आहे. इथून जर मोठा फटका आला तर आणि तरच ईशान 11ला या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. सेमीफायनल नंबर 1 जी तुमच्या भेटीला येईल. चला, 2 चेंडू 9 धावा. फटका फसलाय, पॉइंटचा खेळाडू कर्विलिनियर मोशन घेतली बॉलनं आणि इथून धाव कनेक्ट केली आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल. ह्या मॅचची किंमत काय, 1 चेंडू आणि विजयाकरता 8 धावा. कदाचित भिवंडीच्या भावेश पवारनं तो ISPL मध्ये कारनामा केला, त्यांना 8 मारला. इथे तशी तरतूद नाहीये आणि कदाचित या क्रीडांगणावरती जरी बॉल बोईसर स्टेशन पर्यंत जरी पोहोचवला तरी 6 दिला जातील. नुकतीच भावेशची मी कोसमाच्या चषकामध्ये इंटरव्ह्यू घेतली, कारण भावेश पूर्वी जग टाकायचा, त्यांनी सगळं सांगितलं, सर आमच्या साईडला पूर्ण चालायचं. नंतर कधी कधी मी चांगले टाकून देखील मग काही कमिटीचं ऐकून फलंदाज माझ्यावर, मग त्यांनी सांगितले की कोणावर अन्याय करू नका. पण अक्षरशः त्याच्या गावातल्या क्रिकेटचा मान सन्मान बघितला आणि काय खेळाडू घडवलाय. पण आज देखील सर्वात साधा सिंपल जमिनीवर पाय ठेवून खेळणारा भावेश पवार हा खेळाडू आपण बघत आहात. नुकताच कोसमाईमध्ये त्यांचा संघ विजयी झाला आणि सर त्याचे षटकार बघा, जसं काही कलिंगड लिंबू करावं असं आराम त्याचा खेळ आहे सर. 1 चेंडू 8 धावसंख्येची